राजमाता जिजाऊ मासाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले, ज्यांच्या वक्तृत्वामध्ये कर्तृत्वाची जोड आहे, ज्यांच्यामध्ये गरजवंतांचं पितृत्व स्वीकारण्याची धमक आहे, आणि म्हणून सर्वसामान्य जनतेने, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याच्या युवकांनी ज्यांचे नेता म्हणून हे नेतृत्व मान्य केलं, असे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा, रायगडचे भाग्यविधाते, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण या ठिकाणी प्रेमापोटी उपस्थित राहिलो, ते आदरणीय राज्याचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, त्याचबरोबर आदितीताई या कार्यक्रमाला काही कामामुळे उपस्थित राहू शकल्या नाही, पण एक पालकत्वाची जबाबदारी कायम जिने पेली आणि आमच्या महिला बाल कल्याणच्या मंत्री म्हणून अतिशय खंबीरपणे त्या काम करतात अशा आदितीताई तटकरे, ज्यांनी युवकांना एकत्र घेत अतिशय उत्साहामध्ये आदरणीय दादांचं, तटकरे साहेबांचं स्वागत करत एकदा दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याबरोबरच युवकांचं, ज्यांचं भविष्य, उद्याच्या महाराष्ट्राचं भविष्य ज्यांच्या हातामध्ये आहे, तो युवक दादांसोबत आहेत, असे सुधाकरजी घारे अतिशय उत्तमरित्या नियोजन करत चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं। त्यांच्या या वाटचालीसाठी मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते। दत्ताजी मसुरकर, मधुकरजी पाटील, उमाताई मुंडे, अशोकरावजी बोपतराव, हनुमान शेठजी पिंगळे, सायलीताई दळवी, अंकितजी साखरे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने दादांवरती प्रेम करणारा, आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांवरती प्रेम करणारा कार्यकर्ता, आणि सायंकाळची वेळ स्वयंपाकाची असून सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या माझ्या महिला भगिनींनो आणि माझ्या पत्रकार बांधवांनो, ज्यावेळी असुरी विचारांचा प्रभाव वाढतो त्यावेळेस आदिमाया आदिशक्तीचं रूप अवतार घेतं, आणि म्हणून आदरणीय दादा मला आवर्जून सांगावं असं वाटतं की 50% आरक्षण जरी आम्हाला दिलं असेल तरी पुरुषांपेक्षा महिलांची संख्या कायम मोठ्या प्रमाणात दिसते। ही सकारात्मक ऊर्जा कायम तुमच्या बरोबर पहिल्या दिवसापासून आहे, आणि म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून जात असताना, फिरत असताना ही सगळी सकारात्मक ऊर्जा येणाऱ्या यशस्वी वाटचालाची नेमकीच आपल्याला खात्री देते। वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, नेता वही है जो हालात को हार कर जनता की तकदीर बदल दे। आजच्या आपण केलेल्या प्रेमाने स्वागत, अफाट उत्साहामध्ये, ज्या पद्धतीने जल्लोष, आनंदाच्या वातावरणामध्ये आपण सगळेजण जमलात, त्याचाच अर्थ आदरणीय दादांनी जो काही निर्णय घेतला, या निर्णयासमवेत आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात। मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते। दादांनी जो काही निर्णय घेतला त्या निर्णयासमवेत येत असताना आपण या निर्णयापर्यंत शेवटपर्यंत राहणार असं सांगत सुधाकरजी घारे युवकांचं प्रतिनिधित्व करत आपण अतिशय सकारात्मक विचार मांडत असताना उद्याच्या समाजाची दिशा ठरवण्यासाठी दादांना पाठिंबा दिला। दादांनी जो निर्णय घेतला तो निर्णय राज्याच्या विकासासाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी, दुर्बलांसाठी, आणि म्हणून गेले काही दिवसांपासून दादा जे काही निर्णय घेतात त्याचं परिवर्तन समाजामध्ये होताना आपल्या सगळ्यांना दिसतं। गेले अनेक दिवसापासून दादांच्या निर्णयामध्ये काम करत असताना दादांचं मंत्रिमंडळ असेल, आम्ही सगळे जण असेल, जनता दरबारच्या माध्यमातून मंत्रिमंडळातला 18 पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन दादांनी मंत्रिमंडळ स्थापन केलं। एकमेव असा नेता आहे ज्यांनी सगळ्या समाजातल्या लोकांना बरोबर घेऊन आपलं मंत्रिमंडळ उभं केलं आणि दाखवून दिलं की आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक मंत्रिमंडळ स्थापन करतो। जनता दरबारच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत ही भावना मनामध्ये ठेवून पक्ष कार्यालयामध्ये दररोज या मंत्री महोदयांचा जनता दरबार होतो। ग्रामीण भागाच्या आदिवासी वाड्या, वस्त्या आणि पाड्यांवरची गरीब जनता तिथपर्यंत येत असताना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना प्राधान्य दिलं जातं। हे केवळ यासाठी ज्या समाजामधून आपण नेतृत्व करतो, ज्या समाजामधून आपण आलो त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, आणि ही जमत दादांमध्ये आहे। दादांची निर्णय क्षमता आपल्या सगळ्यांना माहिती। माझा महाराष्ट्र दौडत राहिला पाहिजे, माझ्या महाराष्ट्राची वाटचाल झाली पाहिजे, या ठिकाणी ज्यांचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे म्हणून पहाटेपासून रात्रीपर्यंत काम करणारे दादा। पण दादांच्या आजारपणाचं देखील राजकारण काही लोकांनी केलं। खरं तर ज्यांना स्वतःच्या अस्तित्वाची फार चिंता पडलीये ते आराम यात्री आता संघर्ष यात्रा काढण्यात गुंतले, आणि म्हणून काहींनी तर दादा तुम्ही काय करता हा प्रश्न विचारला, तू कुठे काय करतेस, म्हणून अशी एक कविता मी पोस्ट केली, तू कुठे काय करतोस।
त्याच्यातली एक कडवं मला आदरणीय तटकरे साहेब लिहायचं राहिले की काय होतं माझं. त्याच्या पुढे मला असं वाटतंय, दिवा विचारतो जळणाऱ्या वातीला, तू कुठे काय केलंस. आणि म्हणून दादा स्वतःसाठी समाजासाठी झिजत राहिले, पण आज त्यांना विचारलं जातं की पक्षासाठी काय केलं. महाराष्ट्र जाणतो, तुम्ही जरी काही प्रश्नांची उत्तरे दिली असली तर या महाराष्ट्राच्या जनतेला माहितीये की देशाची, राज्याची आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य घटकांची जी काही गरज आहे, जे काही प्रश्न आहे ते सोडवणारे आदरणीय दादा हे नेतृत्व आहे. आणि म्हणून मला आवर्जून सांगावं असं वाटतं, समाजामधील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित असताना दादाने घेतलेल्या निर्णयासमेत आपण बरोबर राहिला. मला आदितीताईंचं या निमित्तानं कौतुक वाटतं. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मुलीच्या जन्मानंतर तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत 18 वर्षापर्यंत तिला आर्थिक सुबत्ता मिळाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं सबलीकरण, सक्षमीकरणाचा पाया रचला गेला पाहिजे. म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीची योजना आदरणीय दादा आणि इतर मंत्रिमंडळांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आणली आणि याचा लाभ महाराष्ट्राच्या जनतेला मिळतोय. खऱ्या अर्थानं फक्त बोलणं करणं नाही तर करून दाखवणं हे दादांचं प्रतीक. आणि म्हणून मला असं वाटतं, या सगळ्यांमध्ये आपण सगळे दादांबरोबर आहात. घड्याळ तेच वेळ नवी घेऊन खऱ्या अर्थानं नव्या वेळेसोबत नवी दिशा घेऊन विकासाचे निश्चित ध्येय गाठण्यासाठी निर्धार केलेला आहे. या सगळ्यांमध्ये आपण सगळेजण दादांच्या या निर्णयासोबत आलेला आहे, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला दादांच्या निर्णयासमोर आपण सगळेजण राहिलात आणि दाखवून दिलं की दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत. तशाच पद्धतीचे निर्णय येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्राची जनता देईल आणि पुन्हा एकदा दाखवून देईल की दादांनी घेतलेला निर्णय योग्य होता, याची आम्हाला खात्री वाटते. शेवटी पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं यावरती वाद होत राहतील, पण पक्ष ज्याचाच, वही हकदार है किनारों के, वही हकदार है किनारों के, जो बदल दे बहाव धारों के. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. 3 जुलैला या देशाच्या दुष्काळातून आणि राज्याच्या दुष्काळातून ऐतिहासिक निर्णय घेतल्यावर छत्रपती शिवरायांच्या या रायगडच्या भूमीत पहिल्यांदाच ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी निर्धार सभा होती आहे, महाराष्ट्राचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय नामदार अजितदादा पवार, कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी आपल्या साऱ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केलं त्या महिलांच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, आमदार अनिकेत, जनमानसामध्ये ज्यांची प्रतिमा, ज्यांच्या गेल्या अनेक वर्षाच्या प्रयत्नातून, कष्टातून, घामातून, सततच्या संपर्कातून उभी केली, असं केवळ कर्जत खालापूरचं नव्हे तर रायगडचं उद्याचं नेतृत्व सुधाकरजी घारे, प्रमोदजी इंद्र, पहिल्यांदाच दादा आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले दत्ताजीराव मसूरकर, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष हनुमंतजी पिंगळे, माझे ज्येष्ठ सहकारी श्री अशोक पोपटराव, भरतभाई भगत, एकनाथजी धुळे, तालुक्याचे पक्षाचे अध्यक्ष माझे सहकारी श्री एकनाथजी चंचे, जिल्ह्याच्या महिलांच्या अध्यक्ष नवनिर्वाचित सरपंच उमाताई मुंडे, मतदारसंघाचे अध्यक्ष श्री केचार पाटील, खालापूरचे अध्यक्ष आणि सारोली ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच संतोष बैलमाने, भगवान शेठ भोईर, मनीषजी यादव, रंजनाताई धुळे, सौभाग्यवती प्राची पाटील, युवकांचे अध्यक्ष कुमार दिसले, स्वप्नील पारकर, राजेश्री कोकाटे, स्वाती कुमार, वैशाली जाधव, राजेंद्र दळवी, शिवाजीराव खारीक, सर्व सन्मान्य व्यासपीठ, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम कर्जत खालापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्र, दादा बरोबर 40 वर्षापूर्वी 1984 साली याच कर्जतच्या शहरामध्ये त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी आलो होतो. बॅरिस्टर अंतुले साहेबांची भव्य दिव्य मिरवणूक त्यावेळेचे आमदार तुकारामजी सुर्वे यांनी काढलेली होती. सुधाकर, गेल्या 40 वर्षामध्ये जे कोणाला जमले नाही ते तुम्ही दाखवलं आणि 40 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये एक प्रचंड अशी मिरवणूक आज या ठिकाणी दादाची तुम्ही या ठिकाणी काढली. काम करणारा कार्यकर्ता राबत असतोच,
नेतृत्व आपल्या पद्धतीने गेले 30-35 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आलं. आपल्या जबर इच्छाशक्तीतून, प्रचंड मेहनतीतून सकाळी 6 वाजल्यापासून 5:30 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत राहणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राहिली. आणि म्हणून ऐतिहासिक पद्धतीचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर सुधाकर तुम्ही मगाशी म्हणालात थोडंसं चलबिचल मनामध्ये झालं, पण तुमच्या मनाने कळून दिला की आदरणीय दादांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्राचा हिताच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. त्या निर्णयाच्या पाठीमागे तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी उभे राहिले. जशी मी 84 ची जाहीर सभा या परिसरातल्या मैदानावरती पाहिली, तशी दादा काही महिन्यापूर्वीच शिवर्धनला इंडिया आघाडीची सुद्धा सभा झाली. ही फक्त पत्रकार मित्रांनो केवळ आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा आहे. शिवर्धनला सभा झाली ती सर्वपक्षीय सभा होती. एक दादा आले, जनतेला प्रचंड प्रमाणावरती समाधान वाटलं, आत्मविश्वास वाटला, ऊर्जा मिळाली. उद्याच्या भवितव्याची वाटचाल करण्यासंदर्भामध्ये जी ठामपणाची पावलं दादांनी टाकलेली आहे त्याच्या पाठीमागे आपण पूर्णपणे उभं राहिलं पाहिजे. हा केवळ कर्जतकरांचा नव्हे तर रायगडचा निर्धार सुद्धा तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकार्यांना दाखवला. त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचं अभिनंदन करावं तेवढं शब्द त्या ठिकाणी अपुरे पडतात. गेली 40-45 वर्षाची या तालुक्याची आणि या सगळ्या मतदारसंघाची माझी जीवाभावाचे असे संबंध आहे. म्हणजे रोहा, मडगाव, शिवोधर अशा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा जेवढा परिचय आहे, जितके ऋणानुबंधाचे आतुराचे संबंध आहे, तेवढेच किंवा त्याच्यापेक्षा काकणभर सरस कर्जाच्या संदर्भामधलं प्रेम सातत्याने त्या ठिकाणी आहे. म्हणून इथल्या प्रत्येक अरुणानुमध्ये प्रत्येकाच्या श्वासाश्वासामध्ये सुद्धा काम करण्याची मनस्वीपणाची संधी गेल्या अनेक वर्षामध्ये त्या निमित्ताने मिळाली. आणि म्हणूनच ऐतिहासिक असलेल्या या पोलीस ग्राउंडच्या मैदानामध्ये एक विराट सभा तुम्ही आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे पाहू शकतो. निर्णय घेतला दादानी महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून घेतला. महाराष्ट्राचे संयुक्त महाराष्ट्राचे निर्माते राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय चव्हाण साहेब त्यांनी सांगितलं की सत्तेपेक्षा बहुजनाच्या हिताच्यासाठी मी निर्णय घेत असतो. दादा त्या निर्णयावरती पाऊल तुम्ही त्या ठिकाणी ठेवत या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय किंवा सत्तेसाठी त्या ठिकाणी घेतला नाही. काही कदाचित तुमच्यावरती आरोप त्या ठिकाणी केले असतील की दादानी केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मंत्रिपद, उपमुख्यमंत्रीपद किंवा विरोधी पक्षनेतेपद भोगलं असेल, संघटनेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी काम केलं नाही. दादा जर काही तुम्ही संघटनेमध्ये काम केलं नसतं तर महाराष्ट्रातल्या 43 विधानसभा सदस्यांची ताकद तुमच्या पाठीमागे उभी राहिली नसती. प्रचंड प्रमाणे काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर मी साक्षीदाराच्या गोष्टीचा 99 सालापासून किंवा त्याच्या अगोदरपासून मी ज्यावेळेला रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष होतो त्यावेळेला सुधाकर नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही राज्यमंत्री होता, कृषी आणि फलोत्पादन खात्याचे राज्यमंत्री होता. तुमची आणि माझी पहिली भेट मंत्रालयाच्या अनेक बिल्डिंग मध्ये 6व्या मजल्यावरती झाली. पहिल्यांदा आपली ओळख झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून एका प्रभावी नेत्यांच्याकडे मी पहिल्यांदा त्यावेळेला भेटलो. अनेक नेत्यांचा मला संवाद माझ्या राजकीय जीवनामध्ये मला निश्चितपणे त्या ठिकाणी मिळाला. दादा ज्यावेळेला मी पहिल्यांदा आपल्याला भेटलो त्यावेळेला माझ्या मनामध्ये तत्काळ त्या ठिकाणी आलं, राज्यमंत्री म्हणून तुम्ही 6व्या मजल्यावरती बसलेल्या, आज ना उद्या या 6व्या मजल्यावरती सुद्धा तुम्ही नक्कीच पडणारे बसाल. याच्यात माझ्या मनामध्ये त्याच कालावधीमध्ये आत्मविश्वास त्या ठिकाणी निर्माण झाला. शब्दाचा पक्का, मॅन ऑफ कमिटमेंट. आज हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मॅन ऑफ कमिटमेंट म्हणून ज्यांच्याकडे आज महाराष्ट्रातली जनता मोठ्या अपेक्षेने त्या ठिकाणी पाहते त्यांचं नाव आहे अजितदादा पवार. आज आपण ही भूमिका घेतली. अनेकांनी या भूमिकेवरती वेगवेगळ्या पद्धतीची शंका त्या ठिकाणी उपस्थित केली, वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप आणि प्रत्यारोप त्या ठिकाणी झालेले असतील. ज्याला निर्णय त्या ठिकाणी घेतला त्याला धर्मनिरपेक्ष विचार, शाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेची चौकट जराही आम्ही बाजूला सरणार नाही हा विचार प्रकाशाने त्या ठिकाणी आपण केला. 5 तारखेला एमईडीच्या मैदानावरती ज्याला महाराष्ट्राव्यापी आपण अधिवेशन घेतलं त्याला स्वच्छपणाची तुम्ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्या ठिकाणी ठेवली आणि महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे स्वीकार. आज आपल्याला मजबूतीने महाराष्ट्र उभा करायचा, विकसित महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र त्या ठिकाणी न्यायचं आहे. सुधारी या ठिकाणी काय भावना व्यक्त केल्या आपल्या सर्वांच्या वतीने. आदिवासी विभाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे. या समुद्र कोकणामध्ये दरडी कोसळण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. दरडग्रस्त म्हणून काही गावं त्या ठिकाणी घोषित झालेली आहे. इरसाळवाडीची घटना घडल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मनामध्ये धाकधूक त्या ठिकाणी वाटली. ज्या गावामध्ये सुद्धा तुमच्या नेतृत्व जन्माला आलं त्या आपल्या गावामध्ये सुद्धा तशाच पद्धतीची भीती तुमच्या मनामध्ये आहे. आज दादांना
प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी नम्रतापूर्वक विनंती करतोय या महायुतीच्या सरकारकडे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दादा आपण या खात्याचे मंत्री अनिल भाईदास पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, या जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून कर्जत तालुक्यामध्ये जी गावं दरडग्रस्त म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेली आहेत, त्या प्रत्येक गावाचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीतून आपल्याकडे अपेक्षित असलेले निर्णय उद्याच्या भवितव्यामध्ये निश्चितपणाने मिळतील असा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करू शकतो. आज महाराष्ट्रामध्ये कर्जतची ओळख केवळ आदिवासी प्रवण तालुका म्हणून त्या ठिकाणी राहिलेली नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईपासून पर्यटक या सगळ्या परिसरामध्ये येतात. सर्वाधिक जर काही रिसॉर्टचं प्रमाण कुठं असेल तर माझ्या कर्जत तालुक्यामध्ये या ठिकाणी आहे. याच्या माझ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम एका बाजूला होत असताना सुधाकर या गोष्टीचा मला अभिमान निश्चितपणे वाटतोय. 2017 सालामध्ये ज्यावेळेला आदिती जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली त्यावेळेला तुम्ही जिल्हा परिषदेवरती निवडून आला. एका परिसरामध्ये काम करणार नेतृत्व जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर किती उत्तम पद्धतीने काम करू शकतो. मी सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने काम केलंय. त्यामुळे आज ज्यांनी म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं असेल त्याच्यामध्ये सर्वाधिक उजवं काम कोणाचं झालं तर ते सुधाकर घाऱ्यांचं झालं. त्याचा सुद्धा आपण उल्लेख यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये नवं नेतृत्व घडवायचं आहेच. गेले 30-40 वर्ष रायगडकरांनी मला नेतृत्व करण्याची संधी त्या निमित्ताने दिली. दादा आज एक सर्वस्पर्शी नेतृत्व उभं राहतं. त्यांच्या पाठीमागे बसलेली या ठिकाणची ताकद आहे. इथे मी सर्वांची नावं घेतली. युवकांच्या अध्यक्षांचं नाव चुकून घ्यायचं राहिलं, अंकित साखरे, हे सर्वजण सुधाच्या पाठीमागे ठामपणाने त्या ठिकाणी उभे आहेत. सुद्धा तुम्हाला नेतृत्व केवळ कर्जत खानापूर पुरतं सीमित करायचं नाही, तर रायगडचं नेतृत्व करण्याची धमक तुमच्या मनामध्ये आहे. त्याला पूर्णपणाने साथ देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये करेल याच्यात माझ्या मनामध्ये काही तीन मात्र शंकाचं काही कारण नाही. निर्धार करतो आहोत आपण. दादाच्या नेतृत्वाखाली जनमानसामध्ये अधिक महाराष्ट्रामध्ये अधिक मजबूतीने कसं आपल्याला उभं राहू शकता येईल याचा प्रयत्न आपल्याला उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये करायचा आहे. टीका टिप्पणी होईल. कालच कोणीतरी दावा केला महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा काढला नसता तर असं झालं असतं. पृथ्वीराज बाबा, काल तुम्हाला मी उत्तर दिलं. 2-3 दिवस आमचं चिंतन शिबिर या सगळ्या परिसरामध्ये होत आहे. कर्जतला शिबिर झालं का पक्षाची गौरवशाली वाटचाल सुरू होती. 2017 सालामध्ये कर्जतला शिबिर झालं. दादा तुमच्या नेतृत्वाखालचं शिबिर केवळ महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गौरवशाली वाटचाल करण्यापुरता सीमित त्या ठिकाणी राहणार नाही. देशामध्ये सुद्धा अजित पवार नावाच्या झंडावाद्याची एक वेगळी ओळख देशाच्या राजकारणामध्ये उद्याच्या भवितव्यामध्ये उभी राहील एवढा विश्वास या ठिकाणी यानंतर मी व्यक्त करू इच्छितो. आपल्याला सामुदायिकरित्या संघटितरित्या त्या ठिकाणी काम करायचे. ज्यांना माणसाचे प्रश्न सोडवायचे मुंबईसारख्या महानगरच्या परिसरामध्ये आपण राहतो. हा सगळ्या एमएमआरडीच्या अखत्यारीमध्ये येणारा हा प्रश्न आहे. याचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी केला. कर्जत शहरामधला काँक्रीटीकरणाचा रस्ता असेल, चौबंदीकरणाचा रस्ता असेल, चौकपर्यंतचा रस्ता असेल, मधल्या बाजूनी हायपर्यंत जाणारा रस्ता असेल, एमएमआरडीच्या माध्यमातून करण्यासंदर्भामध्ये आपण पावलं त्या कालावधीमध्ये उचलली. त्यावेळेला तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री होता. जी भूमिका कर्जतसाठी आम्ही मांडली त्या भूमिकेला आपण सर्वंकष पद्धतीचा पाठिंबा त्या कालावधीमध्ये दिला. आज कर्जतचं बदललेलं स्वरूप आपल्याला त्या निमित्ताने पाहायला मिळतं. या नगरपालिकेचा विकास करावा अशी सुद्धा या ठिकाणी मागणी केली. सुधाकरजी तुमच्या प्रत्येक शब्दाची केवळ आठवण आणि स्मरण मनामध्ये ठेवत नव्हे तर या शहरात आणि या तालुक्याचा आणि या सगळ्या परिसराचा विकास करण्यासाठी ज्या ज्या अपेक्षा तुमच्या आणि तुमच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून मांडल्या जातील त्या पूर्णत्वात येण्याची भूमिका पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी राहील एवढा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. आगामी निवडणूक आपल्याला लोकसभेच्या निवडायच्या आहे. देशामध्ये एनडीएचं सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने काम करतं. जाणीवपूर्वक निर्णय त्या ठिकाणी घेतला. पण निर्णय घेत असताना विचाराची तडजोड आपण त्या ठिकाणी केली. मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये सुद्धा आरक्षणाच्या पासून मौलाना अब्दुल कलाम आझाद महामंडळाच्या बाबतीमध्ये सुद्धा वेगवेगळे निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून दादा तुम्ही त्या ठिकाणी बैठक बोलवली आणि आजच राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा मौलाना अब्दुल कलाम आझाद या महामंडळाच्या मार्फत जी काय त्या ठिकाणी सेवा द्यायची आहे, जे काय त्या ठिकाणी जनतेला मदत त्या ठिकाणी करायची आहे त्या बाबतीमध्ये शिथिलता आणण्याचं काम केवळ तुमच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होऊ शकते. याचा अर्थ असा आहे की सर्व धर्म समभाव या विचारशक्तीतून आम्हाला उद्याच्या भवितव्यामध्ये त्या ठिकाणी काम करायचं. ही भूमी जशी संतांची आहे तशी स्वातंत्र्यवीरांची आहे. हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील ज्या कालावधीमध्ये ब्रिटिशांचा अंमल या देशामध्ये होता
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसेची चळवळ या देशामध्ये लढली गेली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ऐतिहासिक स्वरूपाचा लढा या सगळ्या परिसरामध्ये देण्यात आला. त्यावेळेला या तालुक्यातल्या या शूरवीरांनी बलिदान देत या देशाच्या स्वातंत्र्याचा ओंकार त्या कालावधीमध्ये याच परिसरामध्ये दिला. तोच विचार मनामध्ये ठेवत उद्याच्या भविष्यामध्ये काम करण्याची मानसिकता आम्ही सगळेजण त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो. दादा, उद्याच्या भवितव्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी त्या ठिकाणी करायच्या आहेत. आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवून द्यायचा आहे. जो निर्णय योग्य पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी घेतला त्या निर्णयाच्या पाठीमागे महाराष्ट्रातली जनता त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे. 2019 सालामध्ये मावळ मतदारसंघामध्ये केवळ एकमेव असं मतदारसंघ होता त्या ठिकाणी आपल्याला मताधिक्य मिळालं. त्या मतदारसंघाचं नाव होतं कर्जत खालापूर. मी आज आपल्याला सुधाकरांकडे सर्व बसलेल्या सहकाऱ्यांच्या वतीने आश्वासन करू इच्छितो आहे, ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं जाऊ, महायुतीच्या माध्यमातून जो कोण उमेदवार या ठिकाणी असेल तुमच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये उरलेल्या 5 मतदारसंघापेक्षा सुद्धा आणि कर्जत खालापूर मध्ये माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते इतक्या पद्धतीने मताधिक्य देतील की उरलेल्या मतदारसंघापेक्षा सुद्धा 2 पावला मतदारसंघ पुढे आहे याची जाणीव आपल्याला झालेली त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते. उद्याच्या भवितव्याची वाटचाल सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीने त्या ठिकाणी करायचं आहे. मजबूत युतीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं म्हणून वेगवेगळी सामाजिक आव्हानं आपल्या समोर त्या ठिकाणी उभी राहू शकतील. या सगळ्या सामाजिक आव्हानाला तोंड देण्याचं काम उद्याच्या भवितव्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे करायचं आहे. सुद्धा तुम्ही केवळ राजकारण करत नाही, राजकारण तुम्ही फक्त 20% करता, 80% समाजकारणावरती तुमचं भर त्या ठिकाणी राहतो. बैलगाडाची शर्यत ज्याला तुम्ही भरवली त्याला मला असं वाटलं की मी पुणेच्या जिल्ह्यातल्या कुठल्या तालुक्यामध्ये गेलो की काय, इतक्या उदंड पद्धतीचा प्रतिसाद त्या ठिकाणी दिला. ज्या ज्या वेळेला कुठलाही कार्यक्रम या तालुक्यामध्ये होतो त्यावेळेला उदंड पद्धतीचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय कर्जत तालुक्याचं पाहिलं आणि नंतर हनुमान शेठ तुम्ही संतोष आणि सगळेजण आणखी आम्हाला बोलवा त्यावेळेला सुद्धा दादा खालापूरला थांबतील. महाराष्ट्रामध्ये तालुक्यातली सर्वाधिक उत्तम कार्यालय जर का कुठं असतील तर ती कर्जत आणि खालापूरची आहे एवढा सुद्धा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. ज्या पद्धतीने उभा करण्याची कल्पकता तुम्ही त्या ठिकाणी दाखवली त्याच कल्पकतेतून या सगळ्या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही सगळेजण आपल्या पाठीमागे उभा आहोत एवढा शब्द या ठिकाणी देतो. प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी आला. मी सांगितलं की 40 वर्षापूर्वी अंदुले साहेबांची मिरवणूक त्यावेळेचे माजी आमदार तुकाराम सुर्वे यांनी त्यांच्या सर्व सहकार्याने काढली होती. 40 वर्षाच्या नंतर कर्जतच्या या मैदानावरती इतका जनसमुदाय मी अनेक वेळा कर्जतच्या परिसरामध्ये आलो. दादा, तुमच्यावरचं प्रचंड प्रेम, तुमच्यावरचा विश्वास आणि या माझ्या तालुक्यातल्या दोन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत त्याच्यामुळे हा प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी आला. मिरवणूक निघाली तर दादांची घाई होती की लवकर चला, पण दादांनाही वाटलं आणि मलाही वाटलं की सभेला उशीर झाला की अलीकडे निम्म्यापेक्षा जास्ती खुर्च्या रिकाम्या होता. दादा, तुमच्या पाष्टाला एकही कोण उठणार नाहीस, पण जे कोण बाहेर असतील ते पण हात येतील. कारण ही सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुमच्या नेतृत्वावरती विश्वास प्रकट करणारी जो निर्धार घेऊन घड्याळ देश वेळ नवी हा नवा निर्धार घेऊन जे का महाराष्ट्रामध्ये आपण काम करतो त्या नव्या निर्धाराची नव्या घोष वाक्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये पहिली जर काही सभा कुठे होत आहे तर ती रायगड जिल्ह्याच्या कर्जतच्या परिसरामध्ये होते आहे. या मातीचा गुण मनामध्ये ठेवत, या मातीचा सुगंध मनामध्ये ठेवत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये मजबूत करण्याचं काय ऐतिहासिक काम तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करू एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी आलात. तुम्ही ज्या गोष्टी देता त्या सर्वाची जाणीव मनामध्ये ठेवत त्याच पद्धतीने काम करण्याची मानसिकता ठेवली जाईल एवढा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेली अनेक वर्ष मी राजकारणात असताना उल्हास बुरके कधी त्यांना मी सोबत घेऊ शकलो नाही. या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना अनेकांना सोबत घेण्यामध्ये मला यश मिळालं. पण सुधाकर, तुम्ही हनुमंत शेठ असतील, संतोष बैलमारे असतील, अंकित असेल, या सर्वांनी मेहनत करत उल्हास बुरकेंसारखा सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही सहभागी करून घेतला. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून दादांच्या उपस्थितीमध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सचिव म्हणून या ठिकाणी मी त्यांची घोषणा करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि आता मुसुरकर साहेब परतीचे दोन कापले गेले, आता दादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची सुरुवात करा एवढंच या ठिकाणी आम्ही त्याने सांगतो. आणि प्रचंड संख्येने जमलेल्या महिला भगिनींचं सुद्धा अभिनंदन करून थांबतो. धन्यवाद.
आपले खासदार प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरेजी, प्रदेशाध्यक्ष महिलांची जबाबदारी स्वीकारलेल्या रुपाली चाकणजी, प्रमोद हिंदूराव, अनिकेतजी तटकरे, हनुमंत पिंगळे, दत्तात्रय मसूरकर, अशोक भोपतराव, भरतभाई भगत, एकनाथराव धुळे, शेखर पिंगळे, अशोक सावंत, ज्ञानेश्वर गायकवाड, उल्हास बुरके, दीपक श्रीखंडे, राजेंद्र निलगुडकर, शरद कदम, सुरेश पाटील, अजय सावंत, आयुब तांबोळी, अजिम करजीकर, प्रसाद कर्णूक, अंकिता साखरे, उमा मुंडे, इस्माईल मालदार, बैराम देशमुख, मंगेश दळवी, विश्वनाथ पाटील, शिवाजीराव खारीक, राजाभाऊ कोठारी, अनेक कार्यकर्ते इथे आहेत। HR पाटील, भगवानराव चंचे, संतोष बैलमारे, भगवानराव भोईर, मनीष यादव, प्राचीताई पाटील, रंजनाताई धुळे, संतोष गुरव, धनाजी गरुड, राजेश दळवी, विशेषतः माझ्या कर्जत, खोपोली, खालापूर, नेरळ, माथेरान या भागातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, सर्व या परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक आणि ज्यांनी पुढाकार घेऊन आज कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या लोकार्पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आणि माझ्या सहकाऱ्यांना बोलवलं आणि आपणही ह्या सभेच्या निमित्तानं आला, ते आपल्या सगळ्यांचं मनापासून त्यांनी पुढाकार घेऊन जी अतिशय उत्तम प्रकारे व्यवस्था केली ते सुधाकरजी घारे, त्यांचे सर्व टीम, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर रायगड म्हणजे युगपुरुष छत्रपती शिवरायांची राजधानी म्हणून उभ्या जगाला त्याची ओळख आहे आणि युगपुरुष छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना सोबत घेऊन एक निर्धार केला, मेहनत, जिद्द आणि पराक्रमाने महाकाय शत्रूला नमवलं। त्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं स्वप्न या आपल्या रायगडच्या मातीमध्ये साकार केलं आणि अशा माझ्या रायगडच्या मातीतून आपण सर्वजण एक नवी ऊर्जा घेऊन येत्या वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बद्दल सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे, त्याचाही निकाल लागल्यानंतर लहान कार्यकर्त्याला वाटतं की मला पण कुठेतरी जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत इथं कुठं संधी मिळावी, परंतु थोड्या कोर्टामध्ये केस चालू असल्यामुळे त्या निवडणुका थांबलेल्या। शेवटी आपल्याला सगळ्यांना आपला व्यवसाय, पाणी, धंदा सगळं करावंच लागतं, परंतु ते करत असताना त्या राज्याचा सर्वांगीण विकास करणारी माणसं, त्या राज्याचा सर्व जाती धर्माला न्याय देणारे सरकारचे राज्यकर्ते अशांच्या पाठीशी जर उभं राहिलं, कायदा सुव्यवस्था चांगला राहिला पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, सर्वसामान्य शेवटच्या माणसाला देखील हे सरकार माझ्याकरता काम करता अशा प्रकारचा विश्वास हा कृतीतनं वाटला पाहिजे। या पद्धतीचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं। मधल्या काळामध्ये काही राजकीय बदल झाले, त्याच्याबद्दल बराच वावपोह झाला। खरं तर मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही सगळेजण काम करत असताना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचारधारा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलेल्या सत्तेतून बहुजन समाजाचा विकास या सूत्रावर चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। आपल्या इथं मगाशीच बोलत असताना सुधाकरजींनी सांगितलं, सुनीलजींनी सांगितलं की या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये समुद्र किनारा, डोंगराळ भाग आहे, नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे, दळणवळणाच्या निमित्तानं रेल्वे गेली आहे,
रस्त्यांचं जाळं निर्माण झालेलं आहे. लवकरच आमचा प्रयत्न आहे की पनवेलच्या परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ व्हावं. त्याच्यातून पण या भागामध्ये चित्र बदललं जाणार आहे. अनेक महत्वाच्या भागाला जोडणारं काम, विशेषतः माझा नगर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, तिकडून घाटात येताना लोकांना त्रास होतो, तिथेही काही वेगळी व्यवस्था करण्याचा या सरकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. का तर इथल्या तरुणांना त्याच्यातनं रोजगार जास्त मिळाला पाहिजे. मी बघितलंय राजकीय जीवनामध्ये, मी सुनील तटकरे जे आम्ही अनेक जण काम करतो, आज 30, 32, 35 वर्ष काम करतोय. त्याच्यातून पर्यटनाला जर आपण चालना दिली तर सर्वात जास्त रोजगार हा स्थानिकांना मिळतो. शेवटी प्रत्येकाच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. आम्ही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या गेल्या 9 वर्षामध्ये 9.5 वर्षामध्ये भारताच्या जनतेच्या करता योजना जाहीर केलेल्या आहेत, त्या योजना शेवटच्या माणसाच्या पर्यंत पोहोचवण्याच्या करता आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं बसेस त्यामध्ये सोडलेले आहेत. त्याच्यात केंद्राच्या काही योजना आहेत, राज्याच्या काही योजना आहेत. शासन आपल्या दारी या निमित्तानं देखील लोकांच्या पर्यंत जाऊन त्याच्यातनं महिला असतील, पुरुष असतील, दिव्यांग असतील, समाजातल्या सर्व जाती धर्माचा घटक असेल, त्याचा अधिकार आहे, तो अधिकार देण्याचं काम, त्याला लाभ देण्याचं काम आम्ही सगळेजण एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करतो. मित्रांनो, काही जण कदाचित विचार करत असतील की ही भूमिका का घेतली. ही भूमिका घेण्याचं आम्ही काही साधू संत नाही. आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलं, अनेक सरकारमध्ये काम केले. मित्रांनो, कुणी त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष देश पातळीवर अलीकडच्या काळामध्ये तुम्ही नजर जर टाकली तर वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या सहकार्यांच्या बरोबर जातात, परंतु आपली विचारधारा सोडत नाही. मी आपल्याला सगळ्यांना या निर्धार सभेच्या निमित्तानं आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला पण सांगू इच्छितो की आमची विचारधारा स्पष्ट आहे. आमचा अल्पसंख्याक समाज असेल, मागासवर्गीय आदिवासी समाज असेल, त्याच्या संदर्भामध्ये समाजातला इतर मागासवर्गीय समाज असेल, सर्वसाधारण समाज असेल, कुठल्याही समाजाला त्यांनी आपापल्या भागामध्ये गुण्या गोविंदांनी नांदावं, एकोपा राहावा. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 350-400 वर्षापूर्वी हीच भूमिका घेतली आणि स्वराज्याची स्थापना केली. त्याच रस्त्याने आमचा सगळ्यांचा जाण्याचा प्रयत्न. सध्या महाराष्ट्राचं वातावरण सध्या जरा वेगळ्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं. मित्रांनो, त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होती. प्रत्येकाला आपला आपला म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. संविधान दिन आपण साजरा केला आता 26 तारखेला आणि त्याच्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार आपल्याला दिलेला आहे. पण हा अधिकाराचा वापर करत असताना इतरांना त्रास होणार नाही, इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाही, जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही, समाजामध्ये अंतर पडणार नाही. अशा प्रकारची भूमिका सर्वांनीच घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये कुणी त्याच्यात वेगळं समजण्याचं कारण नाही. आज मराठा समाजाला वाटतं की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, आज धनगर समाजाला वाटतं आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, आदिवासी समाजाला वाटतं की आमच्यामध्ये कुणाला न आणता त्यांना त्यांचं वेगळं आरक्षण द्यायला आमची काही हरकत नाही. त्याच्या संदर्भामध्ये ओबीसी समाजाला वाटतं की बाबा आमच्यामध्ये 350 जाती आहेत, आम्हाला देखील कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी त्याच्या संदर्भामध्ये कमिटी नेमलेली आहे, अभ्यास चालू आहे. त्याच्यामध्ये जुनं रेकॉर्ड तपासलं जात आहे. त्यामध्ये कुठेही कुणावर अन्याय होणार नाही. सर्व राजकीय पक्षांची बैठक घेतली, सर्व नेतेगण त्याला हजर होते. त्याच्यात
सर्वांनी एकमताने सांगितलं, इतरांना दिलेल्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता त्याबद्दल राहिलेल्यांना पण संधी मिळाली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका सगळ्यांनी घेतली. जेवढ्या व्यक्ती तेवढी वेगवेगळी मतं विचार असू शकतात, मतांतर असू शकतं आणि ते असलं पाहिजे. आज मी सांगतो ते 100% तुम्हाला पटलंच पाहिजे हा दावा माझा अजिबात नाही. जर उद्याच्याला माझी एखादी गोष्ट एखाद्याला पटली नाही तर त्याच्या संदर्भामध्ये चर्चा होऊ शकते, विचारांची देवाणघेवाण होऊ शकते. पण आज आपण काय करतो, काय पाहतोय त्याच्यामध्ये मध्ये मित्रांनो मला डेंग्यू झाला 15 दिवस, थोडीशी माझी तब्येत त्या ठिकाणी मला वीकनेस आलेला होता. डॉक्टरांनी काही काळजी घ्यायला सांगितली, तशा प्रकारची काळजी मी घेतली आणि खुशाल चर्चा सुरू झाली की अजित पवारला राजकीय आजार झाला. आणि मी असला लेचा पेचा नाही राजकीय आजार होणारा, जे काही असेल ते तोंडावर बोलणारा मी माणूस आहे. कशा करता आपण जर मिळालेल्या संधीचा फायदा या दुर्लक्षित माणसाच्या, शेवटच्या माणसाच्या, वंचित माणसाच्या त्याचं राहणीमान बदलण्याच्या करता, त्याला इतरांच्या बरोबरीने पुढे आणण्याच्या करता आपण काम करायचं असतं. आणि हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. ह्याच पद्धतीनं आम्ही मित्रांनो पुढे त्या ठिकाणी जाऊ इच्छितो आणि त्याच्यातून एक चांगलं वातावरण सांध्यापासून बांध्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हावं. माझ्या रायगड जिल्ह्याला वरदान आहे, माझ्या रायगड जिल्ह्याला समुद्र किनारा आहे, त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात करता यावा. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक मोठे मोठे कारखानदार कुठे येऊन पाहत आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये. त्यांना सगळ्या पद्धतीनं काय आम्हाला सुविधा देता येतील ते अशा प्रकारचा प्रयत्न आमचा चालू आहे. आणि हा प्रयत्न करत असताना त्याच्यातनं कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं प्रदूषण होणार नाही. निसर्गाने जी उधळण माझ्या रायगड जिल्ह्यावर केलेली आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही, याबद्दलची काळजी आम्ही सगळेजण घेतोय. आज आपण काय बघतोय, आज आम्ही सरकार चालवत असताना आजच कॅबिनेट होती, त्या कॅबिनेटमध्ये अनेक निर्णय आम्ही घेतले. ते निर्णय घेताना कर्जतकरांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आज राज्यामध्ये काही तालुक्यांच्या मध्ये दुष्काळ आहे. तिथं आम्हाला टँकर द्यावे लागतात, जनावरांना चारा द्यावा लागतो, चारा डेपो द्यावे लागतात, तिथल्या लाईटच्या बिलाच्या बद्दल सवलती द्याव्या लागतात, तिथं इतर अनेक प्रकारचे निर्णय आम्हाला घ्यावे लागतात. काही मंडळ आहेत त्या मंडळामध्ये देखील आपल्याला काही सवलती द्याव्या लागतात. आणि काही भागामध्ये आजच आम्ही चर्चा केली, एवढा धोधो पाऊस पडला आहे की त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली. माझ्या कोकणामध्ये देखील काही भागामध्ये भात काढलेला, आता तो भात घरामध्ये आणायचा, परंतु सगळा भात भिजून गेला. अशा प्रकारची संकट येत आहे. त्याच्याकरता पीक विमा उतरवलेला आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा आजपर्यंतच्या कुठल्याही राज्यकर्त्यांनी, मी मागे देखील सरकारमध्ये काम केलेलं आहे, अनेक सरकारमध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून तुम्ही आजपर्यंत मला पाहिलेलं आहे. परंतु आता आम्ही या महायुतीच्या काळामध्ये तुम्ही पैसे भरायचे नाही, आम्ही तुमचे त्या ठिकाणी 1 रुपया भरणार, तुम्ही 1 रुपया भरायचा, बाकी सगळे पैसे केंद्र सरकार, राज्य सरकार भरणार. ह्या प्रकारे आपण सगळ्यांनी भूमिका घेतली. आता आम्ही विमा कंपन्यांना सांगितलंय आणि जिथं जिथं नुकसान झालं तिथं मदत करायला सांगितलेली. NDRF SDRF ची मदत त्या ठिकाणी आम्ही करतोय. मध्ये इशारवाडीला जी दुर्घटना घडली, ज्याचा उल्लेख मगाशी बोलत असताना सुधाकर घारेंनी केला, त्या संदर्भामध्ये आपल्या विशेषतः सह्याद्रीच्या या दऱ्याखोऱ्यात, मग कोल्हापूर, सातारा, सांगली, माझं रायगड, पुणं, या सगळ्या भागामध्ये अनेकदा दरडी कोसळतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर कधी कधी गावाच्या गावं गाडली जातात, वाड्याच्या वाड्या उद्ध्वस्त होतात. आणि त्यामध्ये आम्ही दरडग्रस्त भाग, दरड प्रवण भागाला मदत करण्याची भूमिका घेतली. रायगड जिल्ह्यामध्ये अनेक गावं, वाड्या त्याच्यामध्ये निवडल्या गेलेल्या आहेत. शेवटी प्रत्येक माणसाचा जीव अतिशय महत्वाचा असतो.
ही भूमिका आम्ही घेतली आणि तशा पद्धतीनं कामाला सुरुवात केली. मित्रांनो, निसर्गाच्या पुढे कुणाचं चालत नाही. कधी अवकाळी पाऊस येतो, कधी गारपीट होती, आताही गारपीट झालेली, कधी दुष्काळ पडतो, कधी अतिवृष्टी होती. अशा अनेक प्रकारच्या घटना घडतात, परंतु त्याच्यातनं समाजाला बाहेर काढायचं असतं, त्याच्यातनं समाजाला मदत करायची असते. आताच उदाहरण मी तुम्हाला देतो. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट अनेकदा ग्रामीण भागातल्या माझ्या लोकांना कळत नाही की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय. आज वसुंधरा पृथ्वी त्याच्या संदर्भातले काही प्रश्न निर्माण झालेले. आज उत्तराखंड मध्ये बोगदा दुर्घटना घडली. उत्तर काशीतली सिलकराला बोगद्यामध्ये 41 कामगार अडकले. संपूर्ण देशाचं लक्ष, पंतप्रधानांचं लक्ष, जगाचं लक्ष या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये किती दिवस लागले? 17 दिवस ती लोक खाली काढली, त्या ह्याच्यामध्ये अडकलेली होती. तुम्ही विचार करा, त्या बोगद्यामध्ये काम करताना 17 दिवस ती अडकतात आणि त्यांना बाहेर काढण्यात येतं. 41 कामगारांना आता बाहेर काढलं, 2 कामगारांना आधी बाहेर काढलं. सांगायचं तात्पर्य, टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणावर बदलली. प्रत्येक माणसाला काम करत असताना त्याला सगळ्या सुविधा, त्याचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. त्याच्याकरता आम्ही 5-5 लाख रुपयाचा त्याला विम्याचं संरक्षण दिलेलं आहे. त्याचा खर्च गरीबाला झेपत नाही, त्याकरता देखील राज्य सरकारने निर्णय घेतला आणि त्याच्यातून विमा सरकारी खर्चाने तिथल्या कुटुंबाला 5 लाख रुपयाच्या पर्यंत औषध पाण्याची मदत, ऑपरेशनची मदत केली जाते. आमचा प्रयत्न महायुतीचा हाच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याच्याकरताही आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली की बाबा लोकांच्या विकासाचे प्रश्न थांबू नये. आज बोलत असताना मगाशी सुधाकर घारेंनी सांगितले इथले काही प्रश्न, इथल्या काही अडचणी त्या सोडवायच्या म्हटलं तर आम्ही विरोधी पक्षामध्ये राहू. अडचणी सोडवल्या जाणार आहेत का? निधी दिला जाणार आहे का? लोकांचे प्रश्न सोडवले जाणार आहेत का? जर आपली विचारधारा पक्की ठेवून जर आपल्याला काम करता आलं आणि समाजाचं भलं करता आलं आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जो काही सत्तेतून बहुजन समाजाचा विकास या सूत्रावर आपण जर पुढे गेलो तर बिघडलं काय? शेवटी लोकांच्या करताच काम करायची असतात आणि म्हणून तशा प्रकारची भूमिका ही आम्ही सगळ्यांनी स्वीकारली. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय, कर्जत ही हुतात्मा वीर भाई कोतवालांची भूमी. ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध लढताना त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि काम करत असताना त्यांनी इथली अशी माणसं या भूमीमध्ये होती म्हणून स्वतंत्र भारताचं स्वप्न साकार होऊ शकलेलं आहे. आपला रायगड जिल्हा हा तसा बघितलं तर विविधतेनं भरलेला जिल्हा. सुनील तटकरे यांच्या सारखा एक उमदा नेता काही वर्षापूर्वी या रायगड जिल्ह्यामध्ये पुढे आला, त्यांना संधी मिळाली, संधीचं सोनं केलं. ह्या तालुक्यात ह्या जिल्ह्यामध्ये काम करताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करावं लागत होतं. त्याच्या संदर्भामध्ये मित्रांनो, इथं शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस पक्ष ह्या लोकांच्या बरोबर तिथं लढत असताना तिथं कुठेही आपण मागे पडू नये अशा प्रकारची भूमिका ही त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि संपूर्ण ह्या जिल्हा कसा राष्ट्रवादी काँग्रेसमय होईल ह्याबद्दलचं काम ह्या रायगडच्या भूमीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोमाने वाढला पाहिजे. पक्षाची सत्ता स्थानिक पातळीपर्यंत विविध ठिकाणी आणली पाहिजे. अनेक स्थानिक कार्यकर्त्यांना त्याच्यातनं बळ मिळालं पाहिजे. हे सर्व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथं शिवसेना, काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष हे 3 पक्ष तसे पॉवरफुल असताना देखील त्यांनी त्याच्यामध्ये जोमाने पक्ष वाढवण्याचं काम केलं. आपण सर्वांनी झपाटून काम करण्याच्या सुनील तटकरे साहेबांच्या पद्धतीला एक पाठिंबा दिला आणि आज एक वेगळ्या प्रकारचं चित्र दिसतंय. तुम्ही काळजी करू नका. जिल्हा परिषदेच्या निमित्तानं अनेक कार्यकर्त्यांना संधी देत असताना आपल्याला आपल्या पक्षाची भूमिका ही शेवटपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवायची. म्हणूनच आपण घड्याळ तेच वेळ हवी, हे घड्याळ तेच वेळ नवी अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि ती आपल्याला सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचंय. अनेक नवीन नवीन प्रश्न येत असतात. सुदैवाने आम्ही सरकारमध्ये गेल्यानंतर काही महत्वाची खाती देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे घेण्याचा प्रयत्न मी त्या बाबतीमध्ये केलेला आहे. आत्ताच आदिती तटकरे इथं स्टेजवर आलेले आहेत, तिच्याकडं आम्ही महिला बाल विकासाचा
एक महत्वाची जबाबदारी दिलेली आहे. पाठीमागच्या काळामध्ये महिलांना संधी दिलेली नव्हती, यावेळेस जाणीवपूर्वक महिलांना संधी देण्याचं काम कॅबिनेटमध्ये करण्यात आलेलं आहे. त्याच्यातून धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खातं आहे, माझ्या सारख्याकडे अर्थ आणि नियोजन खातं आहे, भुजबळ साहेबांच्याकडे अन्न नागरी पुरवठ्यासारखं महत्वाचं खातं आहे, त्याच्या संदर्भामध्ये क्रीडा खातं आणि युवक कल्याण खातं आमच्या संजय बनसोडेकडे आहे. मगाशी ज्याचा सुनील तटकरे साहेबांनी उल्लेख केला, अनिल भाईदास पाटलांच्याकडे मदत आणि पुनर्वसन, हे अशा प्रकारचे प्रसंग आल्यानंतर मार्ग कसा काढायचा, मदत कशी करायची, केंद्राचा पैसा कसा आणायचा, राज्याच्या पैशाची जोड कशी द्यायची. आता जे मगाशी बोलत असताना सुधाकर घारेंनी सांगितलं दरडग्रस्त भागाच्या बाबतीत, मित्रांनो मी बघितलं गेल्या 5 वर्षामध्ये माझ्या कोकणात 4 वेळेला नैसर्गिक संकट आलं. 4 वेळेला एवढं जोरात वादळ आलं की होत्याचं नव्हतं झालं. आणि हे 5 वर्षात जर 4दा होत असेल तर कुठेतरी काही ठोस भूमिका घेतली पाहिजे. हे सगळे सांगायचे, आदिती सांगायचे, बाकीचे माझे सगळे सहकारी सांगायचे, आम्ही केंद्राशी बोललो. आता पहिल्या टप्प्यामध्ये 4000 कोटीचा कार्यक्रम आणलेला आहे, त्याच्या संदर्भातली काही कामं सुरू केलेली आहे, काही कामं आता सुरू होतील पाईपलाईन मध्ये. हे कशा करता आपण करतोय, एकंदरीतच राज्याची भौगोलिक परिस्थिती फार वेगळी असल्यामुळं अनेक प्रकारचे प्रसंग अचानक कुठं ना कुठं काही घडतात आणि त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न मग आपण करत असतो. आणि म्हणून आम्हाला गेले 30-32 वर्ष समाजकारण राजकारणाचा अनुभव असल्यामुळं पक्ष कशा पद्धतीने संघटना वाढवायची असते ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव असल्यामुळं मित्रांनो, आपण या सगळ्या अनुभवाचा फायदा हा आपल्या पक्षाला पण व्हावा, त्या भागात मध्ये काम करत असताना जनतेला पण व्हावा. आज तरुणांचा बेकारीचा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. आम्ही 1 लाखाच्या पेक्षा जास्त नोकर भरती राज्य सरकारमध्ये विविध खात्यामध्ये सुरू केलेली आहे. इतर पण मोठे मोठे उद्योग येण्याच्या करता त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो, त्यांना सवलती देतोय, त्याच्यात मार्ग काढतोय. मी आताच खोपोलीला ज्यावेळेस उतरलो त्यावेळेस मी सुनील तटकरे साहेबांशी, दत्तात्रय मसुरकर साहेबांशी आणि इतरांशी बोलत होतो किंवा इथं काही उद्योग बंद पडलेले तिथं काय करता येईल आणि त्याच्यातून पुढे जाण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. राज्य अतिशय समाधानाचं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं पाहिजे. विरोधाला विरोध करण्याची भूमिका माझी कालही नव्हती, आजही नाहीये, उद्याही नसणार आहे, हे पण स्पष्टपणे मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. आज मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस मला बऱ्याच दिवसापूर्वी स्वतः सुनील तटकरे साहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला कर्जत तालुक्यात उद्या आणि परवा 2 दिवसाचं शिबिर आहे, त्याच्यामध्ये देखील आम्ही आमच्या पक्षाची भूमिका ह्या शिबिराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला काय आम्ही करू पाहतोय हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत. आणि त्याच्यातून कर्जत तालुक्यामध्ये तुम्ही आदल्या दिवशी या, तिथं अतिशय चांगल्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जनसंपर्क कार्यालय हे आमच्या सुधाकर घारेंनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी उभं केलेलं आहे. मी माझ्या मनामध्ये कार्यालय म्हणजे काय साधं कार्यालय असेल, तिथं आल्यानंतर बघितलं अरे आमच्या प्रांताध्यक्षाला पण एवढं मोठं कार्यालय नाही. प्रांताध्यक्षाच काय सांगता, आमच्या महिला अध्यक्षाला पण तेवढं कार्यालय नाही. त्या दोघांचं काय घेऊन बसताय, अरे मला पण एवढं मोठं कार्यालय नाही. म्हणलं इथं लयच भारी काम चाललंय मित्रांनो. परंतु मी अलीकडे सरकारमध्ये काम करत असताना आजच तटकरे साहेबने एक प्रेझेंटेशन तिथं द्यायला सांगितलं होतं. मी आणि दीपक केसरकरनी मराठी भाषा भवन, अतिशय चांगली इमारत मरीन ड्राईव्हला, तिथं हॉस्टेल पण आपण चांगलं करतोय. जे सावित्रीबाई फुले हॉस्टेल होतं ते जरा पाठीमागच्या तिथंच त्याच प्लॉट मध्ये करतोय. आणि साधारण माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 500 पर्यंत मुली तिथं राहतील. त्यांना तिथं अटॅच बांधवडूशी असेल अशा प्रकारची दिमागदार टॉवर तिथं उभं करतो. आणि त्याच्या समोर हे मराठी भाषा भवन, ही शेवटी तुमची माझी मातृभाषा आहे, ती आपल्याला पुढे वर्षानुवर्ष टिकली पाहिजे, त्याला मदत झाली पाहिजे. मराठी भाषा हे टिकत असताना मराठी फलक हे लागले पाहिजे अशा प्रकारे कोर्टाने आदेश दिले. जवळपास 250 कोटी रुपयाचं काम तिथं आपण सुरू करतोय. 1.5 लाख स्क्वेअर फीटची ती वाचतोय.
सुनील तटकरेजी, आपण अनेक जण आज आदिती, मी, बाकीचे सगळे सहकारी मित्र ज्या मंत्रालयामध्ये काम करतोय ते मंत्रालयाच्या परिसरामध्ये साधारण सगळा तिथला परिसर, मग नवीन विधान भवन, नवीन मंत्रालय, तिथलं संपूर्ण आणखीन काही नवीन गोष्टी आपण करतो. जवळपास 7-7.5 हजार कोटीचं काम आपण तिथं हातामध्ये घेतो. शेवटी माझा महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस कामाच्या निमित्तानं जर कुठल्या कार्यालयात सरकारच्या गेला तर तिथं त्याला सुविधा मिळायला पाहिजे. आज आया बहिणी देखील मोठ्या प्रमाणावर बाहेर पडलेल्या, त्यांना तिथं स्वच्छतागृह पाहिजे, पुरुषांना तिथं व्यवस्थितपणे सुविधा पाहिजे. ह्या प्रकारची भूमिका महायुतीच्या सरकारने स्वीकारलेली आहे. आज ते प्रेझेंटेशन बघितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पण त्याला मान्यता दिली, कॅबिनेटनी मान्यता दिली, देवेंद्रजींनी मान्यता दिली. लवकरच त्याच्यामध्ये पुढे कामाला आम्ही सुरुवात करतो. आता नावाशेवा ते शिवडी हाही ब्रिज साधारण नवीन वर्षामध्ये सुरू करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. उद्याच्या 4 तारखेला देशाचे पंतप्रधान सिंधुदुर्गला येत आहे. नेव्हीचा फार मोठा कार्यक्रम आपण त्या बाबतीमध्ये करतो. वेगवेगळ्या गोष्टी जे तुमच्या माझ्या राज्याच्या भल्या करता असतील त्या आपल्या राज्यामध्ये कशा आणता येतील, त्याच्यात केंद्राची मदत कशी मिळवता येईल, केंद्राचा निधी कसा मिळवता येईल, या प्रकारचं सातत्याने काम आमचं चाललेलं आहे. वेळ पडली तर सकाळी 9 वाजता 8:30 वाजता मंत्रालयामध्ये जायचं आणि कामाला सुरुवात करायची. त्याच्यामध्ये आम्हाला ती आवड आहे. लोकांचं काम झालं पाहिजे. आज मंत्रालयामध्ये माणूस आल्यानंतर त्याला तिथं त्याचं काम होतंय अशा पद्धतीचे एक विश्वास वाटला पाहिजे. हे नुसतं मंत्रालय पुरतं नाही, ज्याचा उल्लेख मगाशी बोलत असताना रुपाली चाकणकरांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये देखील आम्ही मंत्रीगण त्या ठिकाणी आठवड्यात 1 दिवस जनता दरबार घेतो. का तर लोकांचे प्रश्न सुटावे. सुधाकर घारेजी, आपण तिथं तालुका अध्यक्षाला, महिला अध्यक्षाला, युवक अध्यक्षाला, युवती अध्यक्षाला, सगळ्या शहरातल्या अध्यक्षांना अतिशय चांगल्या प्रकारची सोय केलेली आहे. येणारा तिथं प्रत्येक माणूस, कार्यकर्ते येतीलच, परंतु नागरिक ज्यावेळेस येतील, त्याच्या अडीअडचणी घेऊन येतील, त्यावेळेस त्या ऑफिसमध्ये बसणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, विशेषतः आलेल्यांना व्यवस्थितपणे त्यांना वागणूक दिली पाहिजे. आपलेपणाने त्यांच्याशी बोललं पाहिजे. आम्ही देखील 30-32 वर्ष काम करत असताना इतर सुनील तटकरे साहेब, बाकीचे सगळे 100% काम कुणाकडलंच होत नाही. उद्या तुम्हालाही कुठल्या पदावर बसवल्यानंतर 100% काम होणार नाही. पण नीट तर बोलण्याच्या करता आपल्याला संधी आहे ना, त्याला एक आपलेपणाची वागणूक देण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आणि तशा पद्धतीचं काम सुधाकर घारेजी त्या परिसरामध्ये झालं पाहिजे. तिथे सीसीटीव्ही कॅमेरे पण बरेच बसलेत, मी मागाशी स्क्रीनवर बघितलं. त्याच्यामुळे आम्ही अचानक जर का बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिला असेल, युवती असेल, युवक असेल, वडीलधारी कार्यकर्ता असेल, प्रत्येक जण येणाऱ्या माणसाशी आपलेपणाने वागतायत, आपलेपणाने बोलतायत, त्याचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याची सोडवणूक करण्याच्या करता जे प्रश्न तुमच्या स्तरावर सुटतील ते तुम्ही इथं सोडवा. इथून मुंबई काही फार लांब नाहीये आणि जे प्रश्न तुमच्या हाताबाहेरचे असतील ते मुंबईमध्ये आम्ही आहोत, आदिती आहे, बाकीचे सगळे आहेत, तिथं आणून तिथं सांगा. विशेषतः सार्वजनिक प्रश्नाला प्राधान्य द्या. वैयक्तिक पण प्रश्न लोकांचे सुटले पाहिजे, परंतु इथं असणाऱ्या आदिवासी भागातल्या लोकांचे प्रश्न, ज्याचा उल्लेख मगाशी बोलत असताना सुधाकरजींनी केला की अजून काही वाड्या वस्त्यांच्या करता रस्ते नाहीये, त्याच्या करता वेगळा निधी मी आज तुम्हाला सांगतो. उद्याच्या येणाऱ्या नागपूरला मी 6 तारखेला जाणार आहे. 7 तारखेपासून अधिवेशन आहे. त्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या ज्यावेळेस सादर केल्या जातील त्यावेळेस साधारण माझा आणि सरकारचा, मुख्यमंत्र्यांचा, बाकीच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे की त्याच्यातून अधिक निधीची तरतूद करून हे वेगवेगळे प्रश्न
अल्पसंख्याक समाजाचे असतील, आदिवासी समाजाचे असतील, तरुणांचे असतील किंवा इतर घटकांचे असतील, मला अनेक कार्यकर्ते सांगतात की दादा त्याच्यामध्ये मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, इंटी, भटके या सगळ्यांच्या मुलांची शिष्यवृत्ती किंवा आणखी काही पैसे हे थकलेले. आम्ही आजच निर्णय घेतलेला आहे जेवढी काही रक्कम ती पूर्ण करण्याच्या करता लागेल ती सगळी रक्कम आपल्याला उद्याच्या काळामध्ये कशी देता येईल याबद्दलचा पण प्रयत्न हा महायुती सरकारचा आहे. त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की एकंदरीत आज बरेच दिवस मला स्वतः तटकरे साहेब सांगत होते रेवस ते रेड्डी सागरी मार्गामध्ये एक अडथळा निर्माण झाला होता. सकाळी 10 वाजता मीटिंग घेतली, 10:30 वाजता अडथळा दूर केला आणि कामा पुढे जायला सांगितलं. तुम्ही कामाच्या बाबतीत काळजी करू नका. आपलं नाणं खणखणीत आहे, काय कुणी नाव ठेवण्याचं कारण नाहीये आणि ते आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला बाबांनो पुढे जायचंय. परंतु ते पुढे जात असताना माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या निर्धार सभेमध्ये आपल्या सर्वांच्या समोर संवाद साधत असताना आज तुमचा उत्साह मी ज्यावेळेस बघितला, आज तुमच्या चेहऱ्यावरचा हसू ज्यावेळेस आम्ही बघितलं, ज्या पद्धतीनं प्रचंड गर्दीत आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं, दोन्ही बाजूला दुकानदार असतील किंवा घरातली लोक असतील ते त्या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहन देत होते. हे खरोखरीच अतिशय एक ह्याच्यातून मला पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण उत्साह मिळाला, प्रेम मिळालं. इथल्या कार्यकर्त्यांची मेहनत पाहून एक नवी ऊर्जा ही आम्हाला देखील त्याच्यातून मिळाली. ही ऊर्जा आपल्याला सर्व दूरपर्यंत पोहोचवायची आणि ते पोहोचवण्याच्या करता आपण काळजी करू नका. इथली तरुण मुलं वेगवेगळ्या घोषणा देत होती, त्याबद्दल पण काळजी करू नका. पहिली लोकसभेची निवडणूक आहे आणि नंतर तुमच्या मनात जे ती निवडणूक आहे. परंतु आम्ही लोकांच्या मनामध्ये काय आहे ते जाणणारी माणसं. लोकशाहीमध्ये काम करत असताना बहुमताचा आदर करायचा असतो हे आम्ही आमच्या वरिष्ठांसकट सगळ्यांना सांगत होतो. परंतु काहींनी ऐकलं, काहींनी नाही ऐकलं. आता काय करायचं, शेवटी लोकांचे प्रश्न सुटावेत म्हणून अशा प्रकारची भूमिका हे मित्रांनो आम्हाला सगळ्यांना घ्यावी लागलेली आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये ठेवावी आणि एकंदरीतच काम करत असताना इथून पुढच्या काळामध्ये आम्ही कुठल्याही परिस्थितीत राजकीय भूमिका तुमच्या समोर खंबीरपणे मांडत असताना शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा हीच आपल्या पक्षाची विचारधारा आहे. राजकीय युती ही प्रत्येक पक्षाला त्या त्या वेळेची तिथली राजकीय परिस्थिती बघून ही करावी लागते. तुम्ही पाहिलं मागे नितीश कुमारनी पण काही भूमिका घेतलेली पाहिली, तिथं ममता बॅनर्जीने पण काही भूमिका घेतलेली पाहिली, जयललिता हयात नाही परंतु त्यांनी पण काही भूमिका घेतलेली पाहिली. आपल्या महाराष्ट्राने पण 1978 पासून वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय भूमिका ह्या राज्यामध्ये काय घेतल्या गेल्या ते पण आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं राजकीय युती ही प्रत्येक पक्षाला त्या त्या वेळेची राजकीय परिस्थितीनुसार घ्यावी लागते. यातून पूर्ण देशामध्ये एक देखील पक्ष सुटलेला नाही. सत्तेतून लोकांची कामं करणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि कार्यकर्त्यांची आणि नेत्याची भूमिका आहे. हातावर हात ठेवून धरून फक्त विरोध करत राहणं हा आपल्या पक्षाचा स्वभाव नाहीये, पद्धत नाहीये. आणि म्हणून येणारं नवीन वर्ष मला सगळ्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगायचंय की त्याच्यामध्ये आपल्याला सतत लोकांच्या समोर जाताना नम्रपणे जावं लागणार आहे, त्यांच्याशी संवाद साधण्याचं काम करावं लागणार आहे. निवडणुकीच्या वातावरणामध्ये अनेक चांगल्या वाईट गोष्टी होत असतात, मात्र हे सर्व होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिथं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे हा विसर कुठं कमी पडता कामा नये. आणि त्याच्यातून त्या नात्यानेच तुम्हाला निर्धार करावा लागणार आहे आणि तुम्ही सर्व हे निर्धार सभेच्या निमित्तानं लक्षात घ्याल अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. इथं काढलेली रांगोळी, बऱ्याचदा रांगोळी काढली जाते मग सांगावं लागतं ही अजित पवारची रांगोळी, ही सुनील तटकरेची रांगोळी, पण आमच्या कैलासनी काढलेली रांगोळी अजिबात सांगावं लागत नाही. सुनील तटकरेंनी पण त्यांची रांगोळी ओळखली आणि मी पण माझी रांगोळी ओळखली. त्याचं कैलासचं मनापासून कौतुक करतो. ज्या दिमागदारपणे आमच्या सुधाकर घारेंनी
आणि सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही प्रचंड हजारोच्या संख्येने सभा आयोजित केली त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा मनापासून आभार मानतो। मी जाता जाता कार्यकर्त्यांना सांगतो, हलक्या कानाचं राहू नका। कधी कधी कारण नसताना आपल्यातल्या आपल्यात मतभेद होण्याच्या करता, आपल्यातल्या आपल्यात अंतर पाडण्याच्या करता, अरे काल दादा तर तुझ्याबद्दल असं बोलत होते, अंतटकर साहेब तर तसंच बोलत होते, काही तसं नाही। जे असेल ते तोंडावर आपण एकमेकाच्या बोलू, एकमेकाला आधार देऊ, एकमेकाला किंमत देऊ। महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, महाराष्ट्राची जी परंपरा आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो आणि कसा पुढे जाऊ शकतो हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी शिकवण दिलेली आहे त्याच रस्त्याने आपल्याला सगळ्यांना जायचंय। तिथं कुठेही आपल्याला कमी पडायचं नाही। आणि तेव्हा अलीकडच्या काळामध्ये विरोधी पक्षाचे लोक रोज काहीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या वल्गना करत असतात, रोज वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी बोलत असतात आणि चॅनलला काही ना काही सांगत असतात। प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याच्या करता काही आम्ही बांधील नाही। आम्ही लोकांची कामं करण्याच्या करता बांधील आहे, आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता बांधील आहे। लोकांना येणाऱ्या अडीअडचणीवर मात करून कसं त्याला पुढे नेता येईल या करता आम्ही बांधील आहे। हा शब्द मी आपल्या सगळ्यांना देतो आणि माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।